नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर, जिल्हा सचिव भाजप भंडारा, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ जिल्हा भंडारा। आज अनेक वर्षापासून जी आपली सगळ्या ओबीसींची आपल्या सगळ्या ओबीसी संघटनांची आमची जी मागणी होती की आपल्या या देशामध्ये जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे आणि 1931मध्ये आपल्या देशामध्ये 1931 पासून जातीनिहाय जनगणना ही झालेलीच नाही आहे। आणि जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होणार नाही की कुठल्या जातीच्या कुठल्या समाजाचा कोणत्या कोणत्या घटकाचे किती पर्सेंट आपल्या देशामध्ये आहे, जोपर्यंत ही जनगणना होऊन तो इम्पेरिकल डाटा आपल्या हातात येणार नाही तोपर्यंत आपण सगळी सामाजिक न्याय व्यवस्था आणि सगळ्या प्रकारचे प्रगतीचे जे मार्ग आहे हे शेवटच्या घटकापर्यंत हे पोहोचू शकणार नव्हते। आणि अनेक वर्ष झाले 1931 पासून एवढे वर्ष झाले आपला देश स्वातंत्र्यसुद्धा होऊन एवढे वर्ष झाले आहे, परंतु आजपर्यंत आपल्या देशामध्ये जातीय जनगणना ही झाली नव्हती। अनेक वर्षांपासून अनेक आमच्या ओबीसीच्या संघटना आहेत, ओबीसीच्या अनेक चळवळीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो आणि या चळवळीच्या माध्यमातून आमची ही मागणी होती की आपल्या देशामध्ये जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक आपल्या समाजातील जो शेवटचा घटक आहे तो मुख्यधारेमध्ये येईल, मुख्य या देशाच्या प्रगतीच्या प्रवाहामध्ये तो आला पाहिजे। आणि आज एक ऐतिहासिक निर्णय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज घेतलेला आहे की ज्याच्या माध्यमातून त्यांनी आज जातीनिहाय जनगणना करण्याची निर्णय नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि आपलं केंद्रातलं सरकार यांनी केली आहे। त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि खूप खूप त्यांना धन्यवाद व्यक्त करते की या निर्णयामुळे आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपली सामाजिक न्यायव्यवस्था ही पोहोचेल आणि आपल्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची नक्कीच प्रगती होईल। एक इम्पेरिकल डाटा आपल्या सर्वांच्या हातामध्ये त्याच्या माध्यमातून येणार आणि कुठला समाज जो आपल्याला आरक्षण मिळालेला आहे, जो आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सर्व समाजाला समानतेचा जो मूलभूत अधिकार मिळालेला आहे तो योग्य पद्धतीने लागू करण्यासाठी आपल्याला जातीय जनगणना करणं खूप आवश्यक होतं। तर आज हा ऐतिहासिक निर्णय, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि खूप धन्यवाद देतो। मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर, जिल्हा सचिव भाजप भंडारा आणि जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ जिल्हा भंडारा। धन्यवाद, थँक्यू। जय हिंद, जय भारत, जय ओबीसी।